दिल्लीची सत्ता कुणाच्याही हाती असो, परंतु ती दिल्लीचं तख्त बदलण्याची ताकद त्या काळातही मराठ्यांमध्ये होती आणि आजही मराठ्यांमध्ये आहे. मुघलांच्या काळातही कोणी सत्तेत बसायचं हे कधी काळी मराठेच ठरवायचे आणि आजही या दिल्लीच्या तख्तावर कोण बसणार आणि कुणाला हकलायचं हेही हा महाराष्ट्रच ठरवतो. 2012ला जेव्हा उभा देश काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळला होता, तेव्हा अण्णा हजारे नामक या महाराष्ट्रातल्या मराठी व्यक्तीने हे तख्त हादरवलं आणि सत्ता पलट केला. आणि आजही जेव्हा भाजप भ्रष्टाचाराने बरबटलेला आहे, सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेऊन बसलेला आहे आणि आता तर यांनी हाईट केली आहे, देशातल्या विद्यार्थ्यांवरती हल्ला करण्यापर्यंत यांची मजल गेली आहे आणि पुन्हा एकदा हे तख्त हलवायला तिथे पोहोचलेला अभिजित दिपकेही मराठीच आहे. दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा.